महिला दिवस के अवसर पर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गट के बेस्ट समिति अध्यक्ष और पूर्व नगर सेवक अनिल पाटनकर के नेतृत्व में महिलाओं के सम्मान में मुफ्त आरोग्य तपासनी शिविर का आयोजन किया गया। इस अवसर पर मां फाउंडेशन की अध्यक्ष मीनाक्षी अनिल पाटनकर, स्थानीय आमदार प्रकाश फातर्फेकर, शाखा प्रमुख उमेश करकरे, महिला शाखा प्रमुख योगिता मात्रे और भारी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे। डॉक्टर अजीत गावड़े के विशेष सहयोग से इनके डॉक्टरों की टीम और नर्स भी उपस्थित रही। इस शिविर में खून जांच से लेकर दांतों की जांच, आंखों का चेकअप, थायराइड, डायबिटीज जैसी कई बीमारियों का जांच किया गया। सैकड़ों की तादाद में महिलाओं ने इस शिविर का लाभ लिया। ब्यूरो रिपोर्ट, रियल खबरें। पहिला प्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि अनिल पाटणकर आणि वहिनी या सातत्याने हे मेडिकल कॅम्प घेत असतात। हा घाटला गाव आहे का इथे जेवढे कॅम्प घेऊ तेवढे थोडेच आहेत आणि चांगल्यापैकी रिस्पॉन्स पण मिळतो। आणि आमचा नगरसेवक अनिल पाटणकर धडपडे आहेत आणि काही ना काही लोक उपयोगी कार्यक्रम नेहमीच घेत असतात। आज जागतिक महिला दिनानिमित्त आज महिलांसाठी खास हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। खरं म्हणजे आम्ही जेव्हा कार्यक्रम जेव्हा घेतो ना, तर आमचा कल हा महिलांच्यासाठी जास्त कार्यक्रम द्यायच्या दृष्टीनेच असतो। पण आजचा कालचा दिवस हा खास म्हणजे आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो। आणि त्या दृष्टीने आम्ही विचार केला की महिलांच्या आरोग्य, कारण मुळात त्यांच्या आरोग्याकडे लक्षात नसतं। सकाळी उठायचं, आपला नवरा कामाला जाईल तर त्यासाठी त्याची तयारी करायची, ते झालं का मग मुलांची शाळेची तयारी असते, त्यांचं जेवण खावण करा, दुपारी त्यांचा पाण्याचा विषय असतो स्लम ठिकाणी 4-5 वाजेपर्यंत। 5 नंतर परत मुलं शाळेतून येणार, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, त्यानंतर त्या कामधंदा करून त्यांचे पती घरी येतात, त्यांच्यासाठी परत तयारी करायचं, रात्री परत कामकाज सगळं आटपून दुसऱ्या दिवशी काय करायचं ह्याच्यात त्यांना खरं म्हणजे स्वतःच्या तब्येतीला त्यांना वेळच मिळत नाही। आणि मग काय होतं की ते पूर्ण दुखणं अंगावर काढतात। तर अशांसाठी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। म्हणून इथे आज आपण जवळजवळ सगळ्या प्रकारचे महिला डॉक्टर्स इथे बोलवले आहेत, जे त्यांची दाताची तपासणी, डोळ्याची तपासणी, गायनॅक आहेत, त्याचबरोबर ब्रेस्ट टेस्ट असा पूर्णपणे त्यांची काळजी। थायरॉइड हा प्रकार महिलांमध्ये जास्त उद्भवतो। त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपण हा महिला जागतिक दिन, आज महिलांची प्रथम महिला सुरक्षित राहणं, आरोग्यविरहित राहणं आणि त्या तंदुरुस्त करून मग त्यांचा दिवस साजरा करणं हे आम्हाला आमच्या पूर्णपणे टीमला वाटलं। त्यामुळे आज आमच्या मां फाउंडेशन असेल, मीनाक्षी मॅडम यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आमचा एक युवा सेना विस्तारक डॉक्टर अजित याच्या माध्यमातून, ॲक्मे हॉस्पिटलच्या टीमच्या माध्यमातून ही सगळी डॉक्टर मंडळी आज इथे तपासायसाठी आली। गरजेचं आहे, स्लम एरिया आहे, घाटला गाव झाला, याच्यामध्ये किती गरजेचा होता हा जो आहे? मुळात ह्याची खरंच गरज आहे त्यांना। तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज ज्या छातीच्या स्तनाचे विकार वाढलेले आहेत, कॅन्सर सारखे, जे महिलांना माहिती सुद्धा पडत नाही, ते आपल्या माहितीसाठी सांगतो। मागच्या 1-2 वर्षापूर्वी टाटा हॉस्पिटलचा स्पेशली त्यासाठीच कॅम्प ह्याच जागेत आम्ही जवळजवळ 3 ते 6 महिने टाटा डॉक्टर त्यांची टीमच इथे बसून आम्ही ठेवली होती। त्यांना ही जागा उपलब्ध करून दिलेली आणि महिलांना आम्ही आमचे कार्यकर्ता पूर्ण आमची टीम जाऊन त्यांना इथपर्यंत आणत होती। आणि अशा बऱ्याचशा महिलांना कार्ड पण त्यावेळेस आम्ही उपलब्ध करून दिलेली की जेणेकरून तो रिपोर्ट घेऊन जर त्यांना तसंच काय वाटलं तर त्या कार्डाच्या आधारे हाताला त्यांची सगळी ट्रीटमेंटची व्यवस्था सुद्धा आम्ही केली होती। या स्लमसारख्या ठिकाणी याची खरंच गरज असते।
कारण काय की त्यांना घरची कामं करून बऱ्याचशा महिला आहेत त्या तुडबंदी पगारामध्ये जमत नाही कुटुंब चालवणं नवरे. तपास जो आहे तपास खूप महाग तपास आहे. तुमचा इथे फक्त 50 रुपयामध्ये मोठे मोठे तपास यांचे आयोजन करण्यात आलेलं आहे. बघा काय आहे की त्यांच्या माध्यमातून हॉस्पिटलला आम्ही रिक्वेस्ट केली होती की बाबा अशी जी परिस्थिती आहे काय माफक दरात तुम्ही हे करा. जर तसंच जर आणखीन जर शॉर्टेज झालं तर त्याच्यात आमच्या संस्थेच्या माध्यमातून ही 50 रुपये पण आहे जी तपासणी आहे ती पण आम्ही आज माफ केलेली आहे. त्या तपासणीचे जे चार्जेस आहेत ते फाउंडेशन ते पेमेंट त्यांचे जे चार्जेस होणार आहे ते फाउंडेशन मीनाक्षी मॅडम आहेत, आर्चिस असेल, आमचा अभिषेक असेल, ही सर्व टीमच्या माध्यमातून फाउंडेशन वतीने ते पेमेंट केलं जाईल. पहले तो हैप्पी वुमेंस डे और उसी के इसलिए इनिशिएटिव लिया ये हमारा और एक कोलैबोरेशन है इस टाइम एक्मे हॉस्पिटल के साथ. पिछले बार हम लोग ने एक किया था रोटरी क्लब के साथ, तो इसलिए ये कोलैबोरेशन हमारा कंटिन्यू रख रहे हैं. और जो इतने सालों से मेरे मॉम डैड ने माननीय अनिल पाटणकर जो नगर सेवक है उन्होंने इतने सालों से जो रिलेशनशिप बिल्ड किया है उसकी मदद हमें ये फाउंडेशन में जो अभी है वो मिल रही है. अभी तक कितने लोगों ने महिलाओं ने सेवा का लाभ उठाया है? शिविर का क्या कहना चाहिए? अभी तक आई थिंक मैंने देखे नंबर्स कुछ 50 अराउंड गए हैं. सो अभी तक आई थिंक टारगेट हम लोग देख रहे हैं जितना ज़्यादा हो सके और थ्रू आपके थ्रू और कोई सोशल्स के थ्रू ही ऐसा हम लोग हमारा मैसेज सबको भेजना चाहते हैं. सामाजिक कार्य करने के लिए प्रेरणा आपको कहाँ से प्राप्त? ये तो मुझे किसी के बाद जो मतलब बोलता है ना नेबर के घर में देखने की ज़रूरत नहीं है. मेरे घर से ही मैंने देखा है, चालू किया. इनफैक्ट मेरे पिताजी ने ये इनिशिएटिव पहले सोशल में थे वो इनफैक्ट, और फिर उन्होंने अपना रास्ता पेव किया है. सो हाँ, मॉम डैड तो उनको ही मैं बहुत बड़ी क्या बोलते हैं इंस्पायर होता हूँ मैं एवरीडे. सो हाँ, उनको ही मैं ये पूरा इतना मैं फ्रैंकली बोलूँ तो मैं इतना इंटरेस्ट नहीं है मुझे पॉलिटिक्स में, बट आई डोंट नो अभी तो नहीं, बट सोशल में जितना हो सके उतना मॉम डैड की मदद से हम लोग मैं करने का ट्राय करूँ. हा नियोजन करण्यात आलेला आहे आणि खूप गर्दी आम्ही बघतो आजच्या महिला दिवसच्या दिवशी महिलांसाठी आयोजन करण्यात आलं. महिला जागतिक दिन निमित्त शिवसेना शाखा क्रमांक 153 आणि सन्माननीय आमचे नगरसेवक अंजली पाटणकर साहेब आणि माव फाउंडेशनच्या वतीने आज आरोग्य शिबिर महिलाकरिता घेतलेलं आहे. आज कॅम्पमध्ये आमचे सन्माननीय आमदार कार्यसम्राट आमदार प्रकाशभाऊ फातर्फेकर सुद्धा उपस्थित झालेले. आज तुम्ही बघितलं तर कमी वेळामध्ये चांगला प्रतिसाद महिलांनी दिलेला. आतापर्यंत 50च्या वरती अधिक अर्ध्या तासामध्ये 50च्या वरती महिलांनी तपासणी केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हा शिवसेना शाखा क्रमांक 153 संपूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे नेहमी नगरसेवक असून द्या की आमचे आमदार असून द्या तुम्हाला रोज दिसतीलच. या गल्ली कोपऱ्यापासून तर पूर्ण वॉर्डमध्ये नगरसेवक आमचे फिरतात, आमचे आमदार फिरतात. तर आम्हाला असं काय इलेक्शन आलंय म्हणून कदाचित तुम्ही प्रश्न करण्याच्या अगोदरच आम्ही बोलतो इलेक्शन आल्यापुरतं आम्ही करत नाही. तुम्ही सतत आमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघता की वर्षभर सतत 5 वर्ष नव्हे तर आमदार 10 वर्षापासून आमचे आमदार आहेत, नगरसेवक आहेत. ते सतत नेहमी लोक उपयोगी कामं ह्या वॉर्ड विभागामध्ये करतात आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि भविष्यात सुद्धा येणाऱ्या लोकसभा असून द्या, विधानसभा असून द्या, नगरसेवकचा इलेक्शन बहुमताने इकडे आमचे नगरसेवक असतील, आमचे प्रकाशभाऊ आमदार असतील हे निवडून येतील. इतर पक्षाचे डिपॉझिट सुद्धा जप्त होतील. कारण की सतत 24 तास आम्ही बोलणार की 24 तास शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक गटप्रमुख आमचे नेहमी कामं करत असतात. एवढंच बोलून मी माझा 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.